रेक्टँगल, बरोबर. लेंथ आणि ब्रेथ या दोन गोष्टी, ह्या दोन पॅरामीटर्स याला घेतल्यात. 2 डायमेन्शनल फिगर. आता आपल्याला 3 डायमेन्शनल फिगर आल्या. विच थर्ड पॅरामीटर इज इंट्रोड्यूस? हाईट इज अ थर्ड पॅरामीटर इंट्रोड्यूस्ड. सो अलॉंग विथ दॅट length, breadth and height, third parameter is introduced and figure change into 3 dimensional figures. बॉक्स आहे, कसा तयार झाला? एक रेक्टँगल, दुसरा, तिसरा, चौथा एकावर एक ठेवत गेले. रेक्टँगलला हाईट दिली आणि म्हणून तयार झाला क्युबॉइड. तुमचं पुस्तक सगळे पेजेस रेक्टँग्युलर आहेत. एकावर एक ठेवलं, तयार झाला लेंथ, ब्रेथ आणि हाईट. हा 3 डायमेन्शनल क्युबॉइड. बेसिक फिगर is rectangle, parameter length and breadth. Now I put rectangle, length, breadth and height. आतापर्यंत रेक्टँगल होता, तोपर्यंत आपला शब्द होता एरिया. सो एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेथ. आता 3D फिगर आलं, 3 डायमेन्शनल फिगर आहे आणि म्हणून शब्द बदलला सरफेस एरिया. का बरं सरफेस? तर याला 6 सरफेस होतात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 सरफेस याला आल्यामुळे प्रत्येक सरफेसचा एरिया. सो फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग एरिया ऑफ अ क्युबॉइड असं न म्हणता सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड हा शब्द आपल्याला इंट्रोड्यूस झाला. हा क्युबॉइड आहे, याच्या प्रत्येक सरफेसचा एरिया काढू म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला तयार होताना दिसेल. 2 सरफेस मॅचिंग आहेत, सेम आहेत, त्यांची लेंथ ब्रेथ सेम आहे. प्रत्येक सरफेस रेक्टँगल आहे. प्रत्येकाचा एरिया काढत गेलं तर आपल्याला लक्षात येईल हा रेड सरफेस जो दिसतोय तो लेंथ इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रेथ, ब्रेथ इंटू हाईट अशा पॅटर्ननी यांचा एरिया लिखणार आहे. मग या दोघांचा सारखा, या दोघांचा सारखा, या दोघांचा सारखा, मग माझा फॉर्म्युला तयार होतो टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू. आता हा एरिया प्रत्येक सरफेसचा काढायचा आणि मग लिहायचा. मग येणारे 2L इंटू बी, L इंटू बी प्लस 2 या साईडचा काढतोय त्यावेळेला BH आणि समोरचा काढतोय त्यावेळेला LH. BH प्लस LH. आता माझा फॉर्म्युला झाला 2 कॉमन LB BH प्लस LH. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड. बेसिक फिगर रेक्टँगल, प्रत्येक सरफेसचा एरिया याच फॉर्म्युल्याने काढला, पण 3D फिगर होती म्हणून माझा फॉर्म्युला मोठा तयार झाला. आणखीन एक पॅरामीटर याच्यात ऍड होतं, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? या खोक्यात किती मावतं, वस्तूची धारकता, कॅपॅसिटी टू होल्ड समथिंग. मग आता याची वस्तूची धारकता याच्या आत किती मावणार आहे? ही फिगर कशी तयार झाली? लेंथ इंटू ब्रेथ या 2 डायमेन्शनल फिगरला उंची दिली, हाईट दिली आणि म्हणून व्हॉल्यूम इज नथिंग बट एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट, दॅट इज L इंटू बी इंटू H. हा क्युबॉइड आहे. आता याचा अजून एक पॅरामीटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, एक व्हर्टिकल सरफेस एरिया. व्हर्टिकल म्हणजे फक्त उभं असणार एवढेच सरफेस आपल्याला विचारात घ्यायचे आणि एरिया काढायचा. मग तसं जर असेल तर या क्युबॉइडला व्हर्टिकल फक्त उभे असे जर घ्यायचे ठरले तर बेसिक फिगर आहे रेक्टँगल, लेंथ ब्रेथ एक हे 2 सरफेस आपले डिलीट होतील. मग आपण लिहिणार आहोत व्हर्टिकल सरफेस एरिया इज इक्वल टू 2LH प्लस 2BH दॅट इज इक्वल टू, कॉमन काय निघतंय का बघा, 2H कॉमन निघेल, L प्लस B इज इक्वल टू, थोडे रिअरेंज करते, इंटू H इज इक्वल टू, हा एवढा पार्ट कुठला फॉर्म्युला दाखवतोय जरा रिकॉल करा,
हा आहे पेरिमीटर ऑफ बेस. पेरिमीटर ऑफ बेस into height is nothing but vertical surface area of a cuboid.